मंडळी, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते. पण महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपावरून अद्यापही तूतू-मैमे सुरू आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आता मतदारसंघातल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करायला सुरुवात केली आहे. नुसतं उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तबच नाही तर त्यांना थेट प्रचारालाही लागण्याचे आदेशच पक्षाकडून देण्यात आले. त्यातच आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढवणार असल्याची चर्चा सुरू असताना सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती मिळते. याच पार्श्वभूमीवर चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सांगलीच्या उमेदवारीवरून चर्चा झाली असल्याची माहिती मिळते. त्यात आता चंद्रहार पाटील यांच्या वंचित मधून उमेदवारीला वंचित बहुजन आघाडीनं सुद्धा सहमती दिली आहे अशी माहिती समोर येते. पण अर्थात याबद्दल चंद्रहार पाटलांनी अद्याप ऑफिशियली कुठलंही वक्तव्य केलेलं नाहीये. म्हणूनच मग आता चंद्रहार पाटील यांना महाविकास आघाडीकडून तिकीट मिळत असेल तर मग सांगली लोकसभा मतदारसंघातील राजकीय गणितं कशी असतील? काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांचं पुढं काय होईल? आणि विशाल पाटील यांना उमेदवारी मिळाली तर मग चंद्रहार पाटील हेच अपक्ष लढतील का? एकूणच सांगलीचा पुढचा खासदार कोण असेल हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी. मंडळी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत कोणत्या मतदारसंघातून कोणत्या पक्षाचा उमेदवार असणार याबाबत अजून कोणताही निर्णय झाला नाही. अशात अनेक असे मतदारसंघ आहेत ज्यावर एकाच वेळी आघाडीतील दोन पक्षांकडून दावा केला जात असल्यानं निर्णय होऊ शकत नाहीये अशी परिस्थिती आहे. मात्र काही मतदारसंघांबाबतीत निर्णय झाला असल्याची माहिती मिळते. ज्यात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस लढवणार असल्याचं बोललं जात आहे. पण याच वेळी सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा कुणाला सुटणार यावरून देखील चर्चा आहे. असं असतानाच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची सांगली लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. तर चंद्रहार पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. अर्थात महाविकास आघाडीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटानं सांगली लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केल्याची माहिती कळतीये. मातोश्रीवर सांगली लोकसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची या निमित्तानं बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार यावर चर्चा करण्यात आली. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांचं नाव देखील या निमित्तानं चर्चेत आहे. तर याच मतदारसंघातून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं नाव चर्चेत आलंय. एवढंच नाही तर चंद्रहार पाटील आज ठाकरे गटात प्रवेश करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात होती. तर बघा, आता पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघामध्ये सांगलीचं विशेष महत्व आहे. 1967 ते 2014 इतका दीर्घकाळ काँग्रेस पक्षाचं या मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व होतं. त्यामधल्या जवळपास 9 लोकसभा निवडणुकांमध्ये वसंतदादा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचं वर्चस्व दिसून आलं. वसंतदादांच्या नेतृत्वात त्यांच्या पत्नी शालिनीताई, मुलगा प्रकाश बापू आणि वसंतदादा पश्चात पुतण्या मदन, नातू प्रतीक यांनी 2014 पर्यंत इथली खासदारकी भूषवली. 2014ला मात्र नरेंद्र मोदी यांच्या लाटेत पहिल्यांदाच या ठिकाणी काँग्रेसला पराभव पत्करावा लागला आणि प्रतीक पाटील यांचा भाजपच्या संजय काका पाटील यांच्याकडून पराभव झाला. कौटुंबिक राजकारणाची विशेष पार्श्वभूमी नसलेल्या संजय पाटील यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीतही विजय मिळवला. आता संजय काका तसे मूळचे राष्ट्रवादीचे, पण 2014च्या लोकसभा निवडणुकीआधी त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि मोदी लाटेत ते निवडून आले. भाजपतर्फे तिकीट मिळालेलं असलं तरी संजय काकांचा मूळ पिंड भाजपचा नाही. सांगलीत त्यांना होणारं मतदान हे त्यांच्या वैयक्तिक कामावर जास्त आहे. दांडगा जनसंपर्क, लोकांमध्ये मिसळणं, त्यांच्या अडीअडचणीला उभं राहणं यामुळे मतदारसंघातील निम्म्या जनतेवर संजय काका प्रभाव टाकून आहेत. जिल्हा भाजपमधील काही नेते सुरुवातीपासूनच संजय काकांच्या विरोधात असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीचा फायदा उठवत 2019 साली निवडणूक जिंकण्यात संजय काकांनी यश मिळवलं.
2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रतिस्पर्धी उमेदवार निवडणूक लढवावी की नाही अशा गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचा फायदा संजय काकांना झाला होता. शिवाय 2019 साली वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढवलेल्या गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीचाही संजय काकांच्या विजयात मोठा वाटा होता. कारण तेव्हा पडळकरांनी तब्बल 3 लाख मतं घेतल्यामुळे संजय पाटलांचा विजय सोपा झाला होता. पण आता यावेळेस गोपीचंद पडळकर निवडणूक लढवतील अशी चिन्ह नाहीये. पण वंचित इथून कोणाला संधी देणार हे पाहावं लागेल. पण एकूणच बघायला गेलं तर 2019 ला गोपीचंद पडळकर यांना वंचित सोबत धनगर मतं सुद्धा मिळाली होती. यासोबतच आता वंचित सोबत MIM नाहीये, त्यामुळे वंचित इफेक्ट तितकासा नसणार आहे असं बोललं जात आहे. पण मग म्हणूनच वंचितचा उमेदवार कोण असणार यावर सगळी गणितं अवलंबून असणार आहे. मागे पैलवान चंद्रहार पाटील हे वंचितचे उमेदवार असतील असं बोललं जात होतं, पण ती चर्चा पुढे गेली नसल्याचं समजतंय. त्यामुळे चंद्रहार पाटील अपक्ष लढणार की तेच ठाकरे गटाचे उमेदवार असणार हे पाहावं लागेल. आणि ते ठाकरे गटाकडून लढणार असतील तर काँग्रेसच्या विशाल पाटील यांची इथून काय भूमिका असेल हे पाहावं लागेल. पण विशाल पाटील यांनी 2021 पासूनच आपल्या निवडणूक मोहिमेला सुरुवात केली आहे. विशाल पाटील हे वसंतदादा पाटील यांचे नातू प्रकाश बापू पाटील यांचे चिरंजीव आणि प्रतीक पाटील यांचे लहान बंधू आहेत. काँग्रेसचं युवक प्रदेश उपाध्यक्ष पद मिळालेल्या विशाल यांनी कर्जामुळे डबघाईला आलेला वसंतदादा कारखाना सुरळीत करून दाखवला. गेल्या दिवसात विशाल पाटील यांनी सांगलीत आपला चांगला जनसंपर्क वाढवलाय. त्यामुळे मध्यंतरी झालेला डॅमेज कंट्रोल करण्यात त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. विशाल पाटील बऱ्याच दिवसांपासून लोकांच्यात मिसळतात, बैठका घेऊन जनसंपर्क वाढवतात. पण आता एकूणच सांगलीतून 3 प्रमुख चेहरे दिसतात. एक म्हणजे संजय काका पाटील, दुसरे म्हणजे विशाल पाटील आणि 3 नंबरला आहेत ते म्हणजे चंद्रहार पाटील. आता अर्थातच महाविकास आघाडीतून विशाल पाटील यांच्या नावाचा पहिल्यांदाच विचार होऊ शकतो असं बोललं जातंय. कारण वसंतदादा यांच्या घराची इथे लिगसी आणि एक्सेप्टन्स आहे. सोबतच अनेक लोकांच्या बऱ्यापैकी कनेक्टही आहे. त्यामुळे काँग्रेस इथून त्यांच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करणार हे नक्की आहे. आता खरं तर कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगली लोकसभा ही ठाकरे गटाच्या वाट्याला जाईल असं बोललं जात असलं तरी सांगलीत काँग्रेसची ताकद बऱ्यापैकी जास्त आहे. त्यामुळे सांगलीत विशाल पाटील विरुद्ध संजय काका पाटील यांची लढत झाली तर चंद्रहार दादा पाटील हे अपक्ष निवडणूक लढतील. पण त्यांनी जर निवडणूक लढवली तर चंद्रहार पाटील यांचा स्वतःचा असलेला जनसंपर्क आणि इतर नेत्यांशी असलेला कनेक्ट या धर्तीवर जो नाराज गट तयार होईल अर्थातच तो चंद्रहार पाटील यांना ताकद पुरवेल. म्हणजेच महाविकास आघाडीतून ठाकरे गटाला जागा नाही मिळाली तर चंद्रहार पाटलांना ठाकरे गट छुपी ताकद पुरवू शकतो. या व्यतिरिक्त सुद्धा चंद्रहार दादा पाटील यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांशीही चांगला संपर्क आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि एकूणच राष्ट्रवादी सुद्धा चंद्रहार पाटील यांना छुपी ताकद पुरवू शकतील. पण आता ही अशी तिरंगी लढत इथून झाली तर त्यांचं विधानसभा पक्षीय बलाबल नेमकं कसं असेल हे आपण पाहूयात. लोकसभेसाठी इच्छुक या 3 उमेदवारांची माहिती घेत असतानाच इथल्या विधानसभा मतदारसंघातून कुणाला किती मदत मिळेल हे पाहणं सुद्धा रंजक आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात सांगली, मिरज, जत, तासगाव, कवठे महाकाळ, खानापूर, आटपाडी आणि पलूस कडेगाव हे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यापैकी 3 ठिकाणी महायुती तर उर्वरित 3 ठिकाणी महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे. सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघात मागील 15 वर्ष भाजप उमेदवार निवडून येतात. सांगलीतून सुधीर गाडगीळ तर मिरजेतून सध्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे आपलं वर्चस्व राखून आहेत. रिपब्लिकन पक्षातून आपल्या राजकारणाची सुरुवात करणाऱ्या सुरेश खाडे यांना गोपीनाथ मुंडेंचा माणूस म्हणून ओळखलं जातं. मिरज हा आरक्षित मतदारसंघ असल्यानं मागील 3 निवडणुका ते सहजपणे निवडून आले. सुधीर गाडगीळही विकास कामांच्या बाबतीत आग्रही असल्यानं आपलं वजन राखून आहेत. या दोघा भाजप आमदारांची मदत मागील निवडणुकीत संजय काका पाटलांना झाली होती. यंदा मात्र या आमदारांविषयी लोकांमध्ये काही अंशी नाराजी असल्यानं त्याचा फटका संजय काकांनाही बसण्याची शक्यता आहे. वंचितचीही बऱ्यापैकी मतं या मतदारसंघात आहेत. त्यासोबतच विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांनी देखील या मतदारसंघांमध्ये आपला जनसंपर्क वाढवायला सुरुवात केली आहे. तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. RR पाटील यांचे राजकीय विरोधक असलेल्या संजय काकांना या ठिकाणी मताधिक्य मिळण्याची शक्यता कमी आहे. RR आबा हयात असताना आणि त्यांचं निधन झाल्यानंतरही अजित घोरपडे यांना या मतदारसंघात ताकद देण्याचं काम संजय पाटील यांनी केलं. मात्र त्याचा तितकासा फरक पडला नाही.
आराराबा यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी मागील काही वर्षात स्थानिक राजकारणात घातलेलं लक्ष आणि जिंकलेल्या काही निवडणुका पाहता संजय काका पाटील यांच्या विरोधात विशाल पाटील यांचंच पारडं या ठिकाणी जड राहणार आहे असं बोललं जात असलं तरीही रोहित पाटील हेही चंद्रहारदादा पाटील यांच्या जवळचे नेते मानले जातात, हेही विसरून चालणार नाही. बैलगाडा शर्यत, रक्तदान मेळावा यामुळे चंद्रहार पाटील यांची सुद्धा या भागात बऱ्यापैकी क्रेज आहे. जत विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत हे आमदार आहेत. विश्वजित कदम यांचे नातेवाईक असलेले सावंत हे विशाल पाटील यांच्यासाठी हक्काचे आहेत. शिवाय इथले भाजप उमेदवार आणि माजी आमदार विलास जगताप यांचीही संजय काका पाटलांवर नाराजी असल्यानं जत मतदारसंघ विशाल पाटलांसाठी लाभदायी असल्याचं चित्र आहे. रवी पाटील हे सुद्धा भाजपमधून जत विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार काही हजार मतांची बेगमी करून आहेत. त्यांचा पाठिंबाही लोकसभेसाठी दोन्ही नेत्यांना महत्वाचा ठरू शकतो. पण तिथं रवी पाटलांना फिरवायची कुणाची गेम यशस्वी होणार हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. संजय पाटील यांना मानणारा वर्ग या भागात कमी आहे आणि चंद्रहार पाटील या भागात तितकेसे पोहोचलेत अशातला भाग नाही. पण वंचित आणि धनगर मतांचा इथे बऱ्यापैकी आकडा आहे. खानापूर आटपाडी भागातील अनिल बाबर हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार असले तरी त्यांचं महायुतीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्याशी विशेष सख्य नव्हतं. पूर्वी राष्ट्रवादी पक्षाचा भाग असलेले अनिल बाबर यांची आर पाटील आणि कुटुंबाशी जवळीक असल्यानं संजय काका इथेही मायनसमध्ये जाऊ शकतात. चंद्रहार पाटलांच्या बैलगाडा शर्यतींच्या कार्यक्रमांमध्ये अनिल बाबर यांची उपस्थिती आश्चर्यकारक होती आणि या भागात देखील धनगर आणि वंचितचा प्रभाव आहे. अर्थात आमदार अनिल बाबर यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालंय. शेवटच्या पलूस कडेगाव मतदारसंघातही विश्वजित कदम यांचं वर्चस्व असल्यानं इथल्या मतांचा फायदा विशाल पाटील यांना मिळणार आहे. विश्वजित कदम यांनी काही महिन्यांपूर्वी घेतलेले जनसंवाद यात्रा, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं सांगलीतलं भाषण या सर्वांमुळे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस पुनर्जीवित होत असल्याचं संकेत लोकांमध्ये गेलेत. त्याचबरोबर विश्वजित कदम, विशाल पाटील यांच्या मागे स्ट्रॉंग उभेत. नुकतंच सांगली लोकसभेची जागा काँग्रेस लढवेल असं स्टेटमेंट कदमांनी दिलेलं होतं. आता या सर्वांव्यतिरिक्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या संभाजी भिडे यांच्या या भागातील वर्चस्वामुळे 5-50 हजार मतं त्यांच्याशी जवळीक असलेल्या राजकारणाला सहज मिळू शकतात. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी अजून आपले पत्ते उघडे केले नसले तरी ते जिंकणाऱ्या उमेदवाराचं इथलं गणित नक्कीच बिघडवू शकतात. पण एकूणच आता इथं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, सेम 2019 सारखी. पण यावेळी काय होऊ शकतं तर चंद्रहार पाटील यांच्यामुळे होणाऱ्या मराठा मतांचं वोट डिव्हिजन इथं गेम चेंजर ठरू शकतं. चंद्रहार पाटील अपक्ष उभे राहिले तर याचा फटका विशाल पाटील सहित संजय काका पाटील यांना देखील बसणार आहे. विशाल पाटील आणि संजय पाटील या दोघांमधली काही मराठा मतंही चंद्रहार पाटील यांना मिळतील. एकूणच विशाल पाटील आणि संजय काका पाटील या दोघांच्या मतांमध्ये मराठा मतांची वोट डिव्हिजन होईल आणि ही लढाई इक्वल लेवलला येईल. अशा वेळेस वंचित इथं गेल्या वेळेस सारख्या डिसाइडिंग फॅक्टर ठरेल. पण एकूणच वंचितने इथं आपला सेपरेट उमेदवार उभा केला तर गेल्या वेळेस सारखं याचा तोटा इथं काँग्रेसच्या विशाल पाटील यांना होईल का हे पाहावं लागेल आणि यासाठी विशाल पाटील यांनी काय उपाययोजना केल्यात हे देखील पाहावं लागेल. MIMची भूमिका सुद्धा इथं महत्वाची आहे. कारण MIM जर इथून स्वतंत्र लढलं तर मग काँग्रेसच्या इथल्या पारंपरिक मुस्लिम मतांना इथं सुरुंग लागू शकतो आणि त्याचा तोटा पुन्हा एकदा विशाल पाटील यांना होऊ शकतो. यानंतर आता शेवटचा मुद्दा म्हणजे वंचित कडून जर चंद्रहार पाटील उभे राहिले तर मात्र चंद्रहार पाटील यांच्या स्वतःची प्रभाव असलेली मतं प्लस नाराज गटाची मतं प्लस काही मराठा मतं प्लस वंचित मतं या सगळ्यांमुळे चंद्रहार पाटील आश्चर्यकारक पद्धतीनं इथून निवडूनही येऊ शकतात. पण हे सगळं कोणत्या उमेदवाराला कुठून उमेदवारी मिळणार यावर डिपेंड असेल. पण एकूणच तुम्हाला नेमकं काय वाटतं? महाविकास आघाडीकडून इथून कुणाला उमेदवारी मिळू शकते? काँग्रेस कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा सोडेल का? सांगलीचा पुढचा खासदार कोण होईल? पैलवान चंद्रहार पाटील, संजय काका पाटील की मग विशाल पाटील? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.